युहू. चला आता बच्चूला घेऊन मी आता पळत पळत सर्व पायऱ्या चढायला ट्राय करणार आहे. चला बघूया किती पायऱ्या चढता येतात. चला तर मी आता 30 ते 40 पायऱ्या बऱ्यापैकी चढलेलो आहे. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हसताय ना हसत राहा, फिरताय ना फिरत राहा. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल फनजमेंटमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका नवीन ठिकाणी आणि हे जे ठिकाण आहे ते ओल्ड पुणे मुंबई हायवेला असून या ठिकाणाचं नाव आहे घोरडेश्वर. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे घोरडेश्वर महादेव मंदिर, तसेच या ठिकाणी घोरडेश्वर केव्ज देखील आहेत. तर आपण आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पार्किंगची देखील सोय या ठिकाणी आहे. तर आपण आपली गाडी आता पार्क केलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 2 पॉईंट्स आहेत. एक म्हणजे ट्रेकर्स लोकांसाठी देखील आहे आणि एक म्हणजे ज्यांना पायरी मार्गाने जायचं असेल त्यांच्यासाठी देखील आहे. तर तुम्हाला जर ट्रेकिंग करायचं असेल तर तुम्ही तिकडे चढून देखील जाऊ शकता आणि त्याच्याच बाजूला पायरी मार्ग आहे, तर त्या पायरी मार्गाने देखील तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तर आपण आता पायरी मार्गाचा वापर करणार आहोत. चला तर मग जाऊया. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही तुम्हाला एक कमान दिसत आहे आणि तिथे सर्वात प्रथम चढण्याच्या आधी छोटासा एक नंदी आहे आणि इथूनच आपल्याला पायरी मार्गाने चढून वरती जायचे आहे. चला तर आपण आता या मार्गाने वरती जाऊया. तर हा आहे पायरी मार्ग आणि जवळपास 200 ते 300 पायऱ्या चढून आपल्याला आता या ठिकाणून वरती जायचं आहे. चला तर जाऊया. तर रविवारचा दिवस देखील आहे आणि वातावरण देखील अतिशय थंडगार आहे. पाऊस पडून देखील गेलेला आहे आणि आता अधूनमधून पावसाच्या सरी देखील येत आहेत. तर अतिशय थंडगार वातावरण आहे. अधूनमधून थंडी देखील वाजते. आम्ही सोबत रेनकोट, छत्री वगैरे सगळं कॅरी केलेलं आहे तसं. आणि लोकांची गर्दी पण तुम्ही बघू शकता. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला आता सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूला पावसाळ्यात एक्सप्लोर करायला अशी खूप सारी ठिकाणं असल्यामुळे लोकांची गर्दी ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी होत असते. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे मोठ्यांसोबतच लहान मुलं देखील या ट्रेकचा आनंद घेताना आपल्याला दिसतात. आपल्या बरोबरनेच ते देखील चढण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. हा आहे ट्रेकर्स लोकांचा रूट. तो समोर जो दिसतोय आपल्या डाव्या बाजूला, हा ट्रेकर्स लोकांचा रूट आहे. वरती बरेच लोक आपल्याला उभे दिसत आहेत. हे बघा, लहान मुलांचा उत्साह अतिशय जोरदार फुल फॉर्म मध्ये चढताना. बघूया ही मस्ती किती वेळापर्यंत टिकते. हा आहे ओल्ड पुणे मुंबई हायवे. अतिशय सुंदर असा व्ह्यू उंचावरून. हे बघा, आजूबाजूचा नजारा अतिशय जबरदस्त. आणि या पायऱ्या आता थोडंसं थकायला जाणवत आहे, पण तरी आपण पूर्ण वरतीपर्यंत जाणार आहोत आराम करत करत. चला.
शकता पायऱ्यांचा काही टप्पा पार केल्यानंतर असा थोडासा पॅच येतो की तिथे पायऱ्याच गायब होऊन जातात आणि आपल्याला थोडंसं अवघड जागेवरून थोडंसं खडकाळ भागातून आपल्याला वरती चढावं लागतं. पण त्यातही एक वेगळी मजा आहे. बघा तुम्ही बघू शकता आता वरतून असं पाऊस चालू असल्यामुळे असं बरंचसं पाणी वरतून वाहून येताना दिसतंय. थोडंसं धबधब्यासारखं स्वरूप थोडंसं प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे देखील चढताना एक थोडीशी वेगळीच मज्जा आहे. बघा मस्त असं पाणी वाहताना आपल्याला दिसतंय. आणि पाऊस देखील चालू झालेला आहे. खूप मज्जा येते चढायला. हाय आणि काय नजारा आहे तुम्ही बघू शकता. आपण आता बऱ्यापैकी डोंगर चढून आता वरती आलेलो आहोत आणि इथून पाऊस देखील मुसळधार पाऊस चालू आहे आणि बाजूचा जो डोंगर आहे तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्याची चादर या ठिकाणी आपल्याला पसरलेली दिसते आणि ही छोटीशी पायवाट आणि आपल्या डाव्या बाजूला बघू शकता अशी दरी आहे. तर इथून चालताना कुठल्याही प्रकारची मस्ती करायची नाही मित्रांनो. अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक तुम्हाला चढायचं आहे, कारण इकडे जर पाय वगैरे घसरला तर थेट तुम्ही दरीत पडू शकता. तर आता जेवढा आपला उंच चढायचा भाग होता तो डोंगराचा चढाव आता संपलेला आहे आणि आपण आता मंदिराच्या आणि त्या केव्सच्या अतिशय जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. तर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला असा उंच असा काळा मोठा मजबूत असा खडक लागतो आणि त्या खडकामध्ये बघू शकता ठिकठिकाणी अशा छोट्या छोट्या केव्स तुम्ही म्हणू शकता किंवा मेडिटेशन करण्याच्या ज्या छोट्या छोट्या रूम होत्या त्या रूम अशा दगडामध्ये कोरून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या रेलिंग्सच्या उजव्या बाजूला बघू शकता संपूर्ण खोल अशी एक दरी आपल्याला बघायला मिळते आणि सर्वत्र जिकडे नजर टाकाल तिकडे अशा घनदाट धुकं आपल्याला पसरलेलं दिसतं. तर ही जी पायवाट आहे ती सरळ आपल्याला घोरवडेश्वर महादेव मंदिराच्या तिकडे आपल्याला घेऊन जाते. आणि वरती या भल्या मोठ्या काळ्या खडकामध्ये आपल्याला पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी बनवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला मिळतात. हे बघा या ठिकाणी जे पावसाचं पाणी वगैरे पडतं ते या टाक्यांमध्ये आपोआप साठवलं जातं. आणि फायनली आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. ही बघा अजून एक पाण्याची टाकी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि ही एका खडकाच्या खाली असं थोडंसं भुयारीसारखा मार्ग आहे आणि या ठिकाणी हे बघा बाहेर हे आहे ते हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला हे जे दोन दरवाजे दिसत आहेत यातून आपल्याला आत जायचं आहे आणि आत आपल्याला घोरडेश्वर महादेव मंदिर आपल्याला आतमध्ये बघायचं आहे. त्यापूर्वी तुम्हाला बाहेरचा आसपासचा परिसर मी थोडासा तुम्हाला दाखवतो. ही खाली समोरच दरी आहे. तर अतिशय उंचावर आणि अतिशय निसर्गरम्य ठिकाणी ही महादेवांचं शिवलिंग या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी देखील बऱ्यापैकी लोकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. तर या दोन दरवाजे दिसत आहेत त्यापैकी एका दरवाजाने आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तर आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्या केल्या प्रवेशद्वारातच आपल्याला नंदीचे या ठिकाणी दर्शन होते आणि नंदीची पूजा केल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाता येते. तुम्ही बघू शकता संपूर्ण खडकाळ काळ्या दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे आणि आतमध्ये अशी भली मोठी एक रूम आहे आणि त्या म्हणजे ते मंदिरच आहे आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शंकरांचं पवित्र असं शिवलिंग आपल्याला या ठिकाणी दर्शन करायला मिळतं. हर हर महादेव, जय भोलेनाथ. खूप सुंदर असं पुरातन महादेवांचं शिवलिंग या ठिकाणी आपल्याला दर्शन करायला मिळालेलं आहे. आणि दिवस होता आषाढी एकादशीचा आणि वरतीच थोडं अंतर चालत गेल्यावर आम्हाला या ठिकाणी एक विठ्ठल मंदिर लागलं आणि आम्हाला या ठिकाणी विठुरायाचं देखील दर्शन झालं आणि आमचा दिवस हा सफल झाला. तर मित्रांनो आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. तर ओव्हरऑल तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला या व्हिडिओला लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा
आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओंची वेळोवेळी माहिती मिळत राहील. चला तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.